धर्मेंद्र प्रधान नेमकं कोण आहेत? अगोदर काय करायचे, कसे ते शिक्षण मंत्री झाले, हे समजून घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून पाहून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला जवळपास 4 दशक मागे ओडिशातील तलचेर या कोळसा खाणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरात जावे लागेल. तिथे एका राजकीय कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव होते धर्मेंद्र प्रधान. त्याचे वडील देवेंद्र प्रधान हे पुढे जाऊन अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री झाले. पण धर्मेंद्र प्रधान यांचा प्रवास केवळ घराण्याच्या राजकारणावर आधारित नव्हता. त्यांनी विद्यार्थी चळवळीपासून राष्ट्रीय राजकारणापर्यंतचा प्रवास टप्प्याटप्प्याने केला. 1980च्या दशकात देशात मंडल, कमंडल, विद्यार्थी चळवळी आणि राजकीय ध्रुवीकरणाचा काळ सुरू होता. त्याच काळात धर्मेंद्र प्रधान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय झाले. तेलचर कॉलेजमध्ये शिकत असताना ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि नंतर सचिव झाले. अनेकांना तेव्हा वाटत होते की हा तरुण पुढे संघटनात्मक राजकारणात मोठी भूमिका निभावू शकतो. विद्यार्थी आंदोलनामध्ये भाषणे देणाऱ्या, कार्यकर्त्यांना एकत्र करणारा आणि संघटन उभारणीवर भर देणारा हा तरुण पुढे भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या नजरेत भरू लागला. त्याच्या आयुष्यातील पहिला मोठा राजकीय टप्पा 2000 मध्ये आला. ओडिशा विधानसभेची निवडणूक झाली आणि धर्मेंद्र प्रधान पल्लहारा मतदारसंघातून आमदार बनले. त्यानंतर 2004 मध्ये ते देओगड मतदारसंघातून लोकसभेत पोहोचले. पण राजकारणात प्रत्येक वेळी यश मिळतेच असे नाही. 2009 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अनेक राजकारण्यांची कारकीर्द अशा पराभवानंतर थांबते, पण धर्मेंद्र प्रधान यांच्यासाठी हा शेवट नव्हता. उलट त्यांनी निवडणूक राजकारणापेक्षा संघटनात्मक राजकारणावर अधिक लक्ष केंद्रित केले. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्षाचे राष्ट्रीय सचिव, नंतर राष्ट्रीय महासचिव अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. बिहार, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड यासारख्या राज्यामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना पाठवले जात होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण आले. त्यांना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. त्या काळात भारत ऊर्जा सुरक्षेच्या अनेक आव्हानांना सामोरे जात होता. जागतिक तेल बाजारातील चढ उतार, आयातीवरील अवलंबित्व आणि ग्रामीण भागात स्वयंपाकांसाठी अजूनही लाकूड आणि चुलीचा वापर ही मोठी समस्या होती. याच काळात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू झाली. गरीब महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्याची ही योजना होती. पुढे लाखो नव्हे तर कोट्यावधी महिलांपर्यंत ही योजना पोहोचली. त्यांच्या समर्थकांच्या मते याच योजनेमुळे ग्रामीण भारतातील महिलांच्या जीवनात मोठा बदल झाला. पेट्रोलियम मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ विशेष मानला जातो, कारण ते भारताचे सर्वात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या पेट्रोलियम मंत्र्यांपैकी एक ठरले. त्यांच्या कार्यकाळात गॅस ग्रीड विस्तार, सिटी गॅस वितरण, एलपीजी सबसिडी सुधारणा आणि ऊर्जा क्षेत्रातील अनेक धोरणात्मक बदल करण्यात आले. त्यामुळे दिल्लीतील सत्ता केंद्रात त्यांचा प्रभाव वाढू लागला. मात्र धर्मेंद्र प्रधान यांची खरी राजकीय ताकद केवळ मंत्रालयांमुळे वाढली नाही. ओडिशामध्ये भाजपचा विस्तार करण्यामागे त्यांचे नाव घेतले जाते. अनेक वर्षे बिजू जनता दलच्या प्रभावाखाली असलेल्या राज्यात भाजपला मजबूत पर्याय म्हणून उभे करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. 2024 मध्ये भाजपने ओडिशात ऐतिहासिक यश मिळवले. तेव्हा अनेक विश्लेषकांनी त्यामागे धर्मेंद्र प्रधान यांच्या दीर्घकालीन संघटनात्मक कामाचा उल्लेख केला. 2021 मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक मोठे वळण आले. त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. देशाच्या भवितव्याशी संबंधित असलेले हे मंत्रालय पेट्रोलियम मंत्रालयापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, भारतीय भाषांमधील शिक्षण आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील सुधारणा ही त्यांच्या समोरील प्रमुख आव्हाने होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी NEP 2020च्या अंमलबजावणीवर भर दिला आणि शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे प्रयत्न केले. परंतु इथेच त्यांच्या कारकिर्दीचा सर्वात वादग्रस्त अध्याय सुरू झाला. नीट परीक्षा, पेपर लीक, NTA वरचे प्रश्न, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्रालयात सतत चर्चेत राहिले. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नांवर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
अनेक विद्यार्थी संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अभिजित दीपके आणि सीजेबी सारख्या संघटनांनी देशभर आंदोलनाची मालिका राबवताना धर्मेंद्र प्रधान यांना थेट लक्ष्य केले. तर दुसरीकडे केंद्र सरकार आणि प्रधान यांचे समर्थक असा दावा करत राहिले की परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी सुधारणा प्रक्रिया सुरू आहे आणि दोषींवर कारवाई केली जात आहे. आज धर्मेंद्र प्रधान हे भारतीय राजकारणातील अशा नेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्या बद्दलची मते दोन टोकांवर विभागलेली दिसतात. समर्थकांच्या दृष्टीने ते संघटन उभारणारा नेता, उज्ज्वला योजनेचा चेहरा आणि मोदी सरकारमधील महत्वाचा रणनीतिकार आहेत. तर टीकाकारांच्या मते शिक्षण क्षेत्रातील वाढत्या वादांमुळे त्यांची प्रतिमा आव्हानासमोर उभी आहे. पण एका गोष्टीवर मात्र सर्वांचे एकमत दिसते. तलचेर मधील विद्यार्थी कार्यकर्त्यांपासून दिल्लीतील शिक्षण मंत्री पदापर्यंतचा धर्मेंद्र प्रधान यांचा प्रवास हा भारतीय राजकारणातील सर्वात महत्वाच्या राजकीय प्रवासांपैकी एक आहे. आज ते ज्या उंचीवर पोहोचले आहे तिथे पोहोचण्यासाठी त्यांना संघटन, निवडणुका, पराभव, विजय, मंत्रालय आणि वाद या सर्व टप्प्यातून जावे लागले. आणि म्हणूनच धर्मेंद्र प्रधान यांचा प्रवास ही केवळ एका मंत्र्याची नव्हे तर भारतीय राजकारणातील सत्ता, संघर्ष आणि सातत्य यांची जोड दिसून येते. आता नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी महत्वाची धोरणात्मक भूमिका बजावणार की राजीनामा देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.